तिथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना रुपाली चाकणकरांपासून धोका असल्याची तक्रार एसआयटीकडे करण्यात आलेली आहे। बीडमधील एका व्यक्तीने ही तक्रार केली। या तक्रारीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे। नेमकं आहे तरी काय सगळं प्रकरण पाहूया। सुनेत्रा पवारांच्या जीवाला चाकणकरांपासून धोका। खरात प्रकरणातल्या एसआयटीकडे एका व्यक्तीची तक्रार। नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवनवे धक्के समोर येत आहेत आणि आता एसआयटी समोरच सर्वात मोठं आव्हान ठरतंय ते म्हणजे तक्रारींचा महापूर। एसआयटीच्या हेल्पलाईनवर खरात विरोधातील तक्रारींसोबतच वैयक्तिक वाद, कौटुंबिक भांडणं, अगदी घटस्फोटाशी संबंधित तक्रारीही दाखल होत आहेत। त्यामुळे खरी तक्रार कोणती आणि खोडसाळपणा कोणता याचा शोध घेणं डोकेदुखी ठरतंय। दरम्यान या प्रकरणात एक खळबळजनक तक्रार समोर आली। बीडमधील एका व्यक्तीनं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका असल्याचा दावा केला। आता या तक्रारीत तथ्य आहे की हा खोडसाळपणा हे तपासलं जात आहे। आम्ही उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची पूर्ण काळजी महाराष्ट्राचं पोलीस खातं घेईल। महाराष्ट्रामध्ये आपल्या पोलीस खात्याने यापूर्वीही चांगली कामगिरी केलेली आहे। त्यामुळे जरूर अशा प्रकारचं पत्र असेल, काय जे काही येत असतील त्याची चौकशी पण केली जाईल, पण योग्य सुरक्षा तर आहेच। सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका आहे असे एसआयटीला पत्र दिले बीडमधून। असं आहे की ते असेल तर निश्चितपणे त्यांना पण संरक्षण आहे। आणखी संरक्षण मुख्यमंत्री देतील आणि कार्यकर्तेसुद्धा आम्ही सगळे त्यांची काळजी घेऊ। दुसरीकडे अशोक खरातची एसआयटीकडून कसून चौकशी सुरू असून तो मानसिकदृष्ट्या खचल्याची माहिती समोर येते। माझं मरण इथेच आहे असं वक्तव्य त्यानं केल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। दरम्यान आतापर्यंत खरातवर 15 गुन्हे दाखल झालेत आणि फसवणुकीचा गुन्हा त्यानं कबूल केल्याची माहिती मिळते। शिवाय आर्थिक गैरव्यवहाराचाही तपास वेगानं सुरू आहे। ईडीनं खरात आणि त्याची पत्नी यांच्या 3 बँक खात्यांवर टाच आणली, तर दुसरीकडे कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांची चौकशी सुरू असून मालमत्ता जप्तीचीही शक्यता व्यक्त केली जाते। भोंदूगिरी, फसवणूक आणि गंभीर आरोपांनी गाजत असलेल्या प्रकरणात आता खरी कसोटी आहे ती एसआयटी समोर आलेल्या प्रत्येक तक्रारीची सत्यता पडताळण्याची। मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।